नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण पदव्युत्तर द्वितीय वर्ष सत्र तिसरे या वर्गाच्या इंट्रोडक्शन टू कॉन्स्टिट्यूशन म्हणजेच राज्यघटनेची ओळख या विषयातील चौथे प्रकरण मूलभूत कर्तव्य याचा अभ्यास करणार आहोत. मूलभूत कर्तव्य यांची काही वैशिष्ट्ये आपण आज बघणार आहोत. मूलभूत कर्तव्याच्या वैशिष्ट्यापैकी पहिलं वैशिष्ट्य आहे की यामध्ये जी कर्तव्य सांगितलेली आहेत ती काही नैतिक आहेत तर काही नागरी स्वरूपाची आहेत. उदाहरणार्थ, स्वातंत्र्य लढ्यातील उदात्त आदर्शाचं जतन करणं हे नैतिक कर्तव्य ठरतं, तर राज्यघटना, राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीतांचा आदर राखणं हे नागरी कर्तव्य आहे. म्हणजे नैतिक कर्तव्यांच्या बाबतीमध्ये जी तत्वे आहेत ती व्यक्तिपरत्वे बदलू शकतात, पण नागरिक कर्तव्याची भूमिका म्हटली तर ती नैतिक कर्तव्यांपेक्षा जरा ठाम स्वरूपाची असते. त्याच्यामुळे या दोन्हीही स्वरूपात या कर्तव्याचं वर्गीकरण आपल्याला करता येऊ शकेल. दुसरं वैशिष्ट्य याच्यामध्ये आहे की भारतीय जीवनशैली. भारतीय परंपरा, पौराणिक कथा, धर्म आणि व्यवहार यांच्याशी संबंधित मूल्यांचा संदर्भ मूलभूत कर्तव्यांमध्ये आहे. म्हणजे एक दुसऱ्या शब्दात जर म्हटलं तर मूलभूत कर्तव्यांमध्ये भारताची जी जीवनशैली आहे त्याच्या सहतीकरणाचा भाग समाविष्ट करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये भारतीय जीवनाच्या विविध पैलूंचा समावेश करून जी विविधता निर्माण झालेली आहे त्या विविधतेत एकता निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून कर्तव्यांना महत्त्व दिलेलं आहे, ज्याच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवनशैलीनुसार आयुष्यही जगू शकेल आणि दुसऱ्याला सुद्धा कर्तव्याच्या भूमिकेमध्ये राहून त्याला न्याय देऊ शकेल. अशा स्वरूपामध्ये तिसरं वैशिष्ट्य आपण बघूयात की मूलभूत हक्क हे भारतीय नागरिकांप्रमाणेच काही परकीय व्यक्तींना देखील लागू होतात, परंतु मूलभूत कर्तव्य ही केवळ भारतीय नागरिकांसाठीच मर्यादित आहे, ही परकीयांना लागू होत नाही. म्हणजे मूलभूत कर्तव्याची अपेक्षा जी आहे ती आपल्या भारतातल्या नागरिकांकडनं केली जाते, त्यामध्ये परकीयांचा समावेश नसतो किंवा त्यांच्याकडनं तशी अपेक्षा केली जात नाही. आणि शेवटचं याचं वैशिष्ट्य आहे की मार्गदर्शक तत्वे जशी न्याय प्रविष्ट नाहीयेत, म्हणजेच मार्गदर्शक तत्वानुसार राज्यांनी जर काम केलं नाही तर त्याच्या विरोधात आपल्याला न्यायालयामध्ये जाता येत नाही. त्याचप्रमाणे मूलभूत कर्तव्याचं पालन जर नागरिकांनी केलं नाही तर त्या संदर्भात सुद्धा आपल्याला न्यायालयीन संरक्षण जे आहे ते मिळत नाही. न्यायालयांद्वारे त्यांची अंमलबजावणी सुद्धा करता येत नाही. याशिवाय त्याचं जर उल्लंघन होत असेल तर त्याच्यासाठी देखील कोणत्याही प्रकारचे कायदेशीर निर्बंध जे आहेत ते नाहीयेत. पण जर योग्य कायदा केला आणि त्याची अंमलबजावणी करायची असेल तर संसद सुद्धा त्यासाठी मुक्त आहे. अशा पद्धतीने मूलभूत कर्तव्याची ही वैशिष्ट्य आपल्याला दिसून येतात. आतापर्यंत आपण जी मूलभूत कर्तव्य बघितली आहेत त्या मूलभूत कर्तव्याचं भारतीय संविधानातील महत्त्व काय आहे ते आपण बघणार आहोत. बघा, ज्या पद्धतीने आपण आपल्या हक्कांचा उपभोग घेतो आणि तो उपभोग घेत असताना आपल्याला आपल्या देशाविषयी, समाजाप्रती आणि आपले जे इतर नागरिक बांधव आहेत यांच्याप्रती सुद्धा आपल्याला काही कर्तव्य आहे. म्हणजे आपल्याला स्वातंत्र्याची भूमिका बजावताना, व्यक्ती विकासाला महत्त्व देताना समतेची भूमिका, प्रतिष्ठेची भूमिका आणि जे आपले बंधुता हा जो भाव आहे तो सुद्धा आपल्याला जोपासायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून कर्तव्य आपल्याला त्याची जाणीव करून देतात. या कर्तव्याच्या माध्यमातून आपण आपल्या देश, समाज आणि नागरिक यांच्याविषयीच्या कर्तव्याला जागे होतो, त्याची जाणीव, त्याचं स्मरण आपल्याला होतं
आणि त्याच दृष्टीनं आपण कर्तव्य करण्यासाठी प्रवृत्त होतो. त्यानंतर दुसरं महत्व याच्यामध्ये आहे की ज्या देशामध्ये आपण राहतो आहे त्या देशाला विकसित करणं, त्या देश हिताचा विचार करणं, त्या देश घडवण्यामध्ये योगदान देणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि त्याच्यामुळे आपण नेहमी या दृष्टीने विचार करतो की मला माझा देश कसा हवा आहे, आणि जर मी अशी अपेक्षा करते आहे की माझा देश हा सुरक्षित, सुव्यवस्थित, शांततामय अशा स्वरूपाचा असावा, जिथे मी माझा विकास जो आहे तो योग्य पद्धतीने साध्य करू शकेल, मला ज्या गोष्टी साध्य करायच्या आहेत त्यासाठी मला योग्य ते वातावरण मिळेल, अशी जर आपली अपेक्षा असेल तर त्याच्यामध्ये आपली जी कर्तव्याची भूमिका आहे त्या माध्यमातून आपल्याला याची जाणीव होते की आपण राष्ट्रविरोधी, समाजहित विरोधी कृत्ये जी आहेत की ती करू नये. ती जर आपण केली तर त्याच्या माध्यमातून आपल्याच व्यवस्थेमध्ये ज्या गोष्टींची आपण अपेक्षा करतो आहोत, म्हणजे सुव्यवस्थित, सुरक्षितपणा ज्याची आपण अपेक्षा करतो आहोत त्याचाच तिथे भंग होऊ शकतो. त्याच्यामुळे राष्ट्रध्वज जाळणं, सार्वजनिक संपत्तीचं नुकसान करणं, हिंसाचार करणं, दंगली करणं यासारख्या कृत्यांना त्या माध्यमातून आपण विरोध करू शकतो, जर आपल्याला आपल्या कर्तव्याची योग्य ती जाणीव झाली. आणि म्हणूनच राष्ट्र आणि समाजहित विरोधी कृत्यांना विरोध करण्याचं काम या मूलभूत कर्तव्याच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. तिसरं महत्व यामध्ये येतं की मूलभूत कर्तव्य जी आहेत ती प्रत्येक नागरिकांसाठी प्रेरणास्रोत आहेत. म्हणजे कशा पद्धतीचं आचरण नागरिकांनी ठेवलं पाहिजे आणि कशा पद्धतीने त्या प्रेरणेच्या अनुषंगाने आपल्या राष्ट्राला घडवण्यासाठी नागरिकांनी भूमिका बजावली पाहिजे याचं ज्ञान त्या कर्तव्याच्या माध्यमातून नागरिकांना मिळत असते. मूलभूत कर्तव्य नागरिकांसाठी प्रेरणास्रोत तर आहेतच, पण त्याचबरोबर नागरिकांमध्ये त्यामुळे शिस्त ही निर्माण होते. शिस्त निर्माण झाल्यामुळे एक प्रकारे जसं आपण बघितलं की त्यांना त्यांच्या कार्याचं, त्यांच्या पराकाष्ठेचं एक योग्य यश त्यामध्ये संपादन करायचं आहे, ज्या माध्यमातून राष्ट्र सतत उपक्रम आणि जी सिद्धी आहे या गोष्टी आपल्याला साध्य करता येतील आणि त्या चढत्या श्रेणीमध्ये आपल्याला गाठता येतील. म्हणजे एक प्रकारे शिस्तबद्ध पद्धतीने व्यक्तीने प्रामाणिकपणानुसार काम केलं पाहिजे, वेळेत काम केलं पाहिजे, कामाच्या संदर्भात ज्या गोष्टी अडथळा ठरतात जसं की दिरंगाई, भ्रष्टाचार किंवा लाचलुचपत यासारख्या गोष्टींना टाळलं पाहिजे. म्हणजे एक की कार्याच्या बाबतीमध्ये, वागण्याच्या बाबतीमध्ये किंवा एक नागरिक म्हणून शिस्त त्या व्यक्तीमध्ये निर्माण होते. आणि जसं की आपण बघतो की राष्ट्र आणि समाजहित विरोधी कृत्य त्याला करायचे नाहीये, मग हे कृत्य खऱ्या अर्थाने विरोध तेव्हाच होईल जेव्हा त्याच्या आयुष्याला शिस्त असेल, त्याच्या आयुष्याला एक दिशा असेल. आणि ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सकारात्मक स्वरूपाच्या जर असल्या तर आपल्या सरनाम्यामध्ये जो बंधुता हा जो भाव आहे की संपूर्ण राष्ट्रांमध्ये लोकांनी बंधुभावाने राहिलं पाहिजे. म्हणजे आपली राष्ट्रीय एकता, एकात्मता, अखंडत्व या गोष्टी आपल्याला साध्य करायच्या आहेत आणि त्यामुळे आपल्याला मूलभूत कर्तव्य ही मदत करताना दिसतात. म्हणजे मूलभूत कर्तव्याच्या माध्यमातून आपली ही जी उद्दिष्ट आहेत ती साध्य होऊ शकतात, संघर्षाची प्रवृत्ती कमी होऊ शकते, बंधुभाव वाढीस लागू शकतो आणि एकता, एकात्मता जी आहेत यांना बळकटी प्राप्त होऊ शकते. तिसरं महत्व यामध्ये आहे की न्यायालयांना सहाय्याच्या दृष्टिकोनातून ही मूलभूत कर्तव्य जी आहेत ती महत्वपूर्ण आहेत. कायद्याची जेव्हा ते घटनात्मक वैधता तपासत असतात आणि ती जेव्हा निश्चित करत असतात त्यावेळी न्यायालय व्यवस्था सुद्धा मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने विचार करतात. जे चांगलं आहे, जे योग्य आहे, जे घटनेनुसार आहे ते प्रस्थापित करण्याचा प्रयत्न न्याय व्यवस्थेच्या माध्यमातून केला जातो. मग खऱ्या अर्थाने मूलभूत कर्तव्य काय आहे आणि त्याच्या माध्यमातून आपण आपल्या समाजासाठी, आपल्या देशासाठी, आपल्या नागरिकांसाठी चांगल्या पद्धतीचा निर्णय कसा देऊ शकतो या दृष्टीने मूलभूत कर्तव्य ही सहाय्यकारक ठरताना दिसून येतात. आज न्यायालयाच्या ज्या भूमिका आहेत, म्हणजे न्यायालयीन पुनर्विलोकन असेल किंवा न्यायालयीन सक्रियता असेल, तर या माध्यमातून न्यायसंस्था पर्यावरणाचे, मूलभूत हक्कांचे, जे आपले सामाजिक प्रश्न आहेत या व्यतिरिक्त इतरही जे काही ज्या माध्यमामध्ये कार्यकारी मंडळ किंवा कायदे मंडळांकडनं ज्या कामाची
पूर्तता व्हायला हवी, ती कामं जर होत नसतील तर अशा वेळी त्यांना एक प्रकारे निर्देश देणं किंवा त्यांना एक प्रकारे जसं आपण म्हणतो शासनावर ताशेरे ओढले यासारखी वाक्य तुम्ही नेहमीच ऐकली असतील. तर न्यायालय अशा विविध प्रश्नांवर किंवा अशा या मार्गाने शासनाच्या कार्यामध्ये एक प्रकारे हस्तक्षेप करत असतो किंवा त्यांना निर्देश देत असतो की ही कामं लोकांच्या अनुषंगाने झाली पाहिजेत. म्हणजे एक प्रकारे न्यायालय जेव्हा स्वतः कर्तव्याच्या भूमिकेमध्ये येतं की आपलं कर्तव्य काय आहे आणि आपण समाजाच्या अनुषंगाने कसा निर्णय दिला पाहिजे, त्याच पद्धतीने शासनाने काय केलं पाहिजे याचेही निर्देश न्याय व्यवस्था देत असते. त्यामुळे न्यायालयासाठी सुद्धा ही मूलभूत कर्तव्ये जी आहेत ती सहाय्यक ठरताना दिसून येतात. याशिवाय मूलभूत कर्तव्ये जी आहेत यांची कायद्याद्वारे सुद्धा अंमलबजावणी होऊ शकते आणि त्यामुळे कोणत्याही एका कर्तव्याचं पालन करण्यात अपयश आलं तर संसद त्याकरता योग्य दंड किंवा शिक्षा करू शकते. म्हणजे इतर ज्या काही व्यवस्था आपण आपल्या शासन संस्थेत निर्माण केलेल्या आहेत त्या प्रत्येक संस्थेचं विशिष्ट असं काम आहे आणि ते काम जर त्यांनी योग्य पद्धतीने केलं नाही तर संसद या मूलभूत कर्तव्याच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई करू शकते आणि त्यामुळे मूलभूत कर्तव्याचं भारतीय संविधानामध्ये असणं हे खूप महत्वपूर्ण आहे. मूलभूत कर्तव्याचं महत्व बघितल्यानंतर आपण बघूया की या मूलभूत कर्तव्यांवर काही आक्षेप सुद्धा आहेत आणि हे आक्षेप कोणते आहेत. पहिला आक्षेप आहे की मूलभूत कर्तव्य जी आहेत ती न्यायप्रविष्ठ नाही. त्यामुळे काय होतं की मूलभूत कर्तव्य यांचं बंधन नागरिकांवर नाहीये. मूलभूत कर्तव्याचं जर उल्लंघन झालं तर त्याच्या विरोधात आपल्याला न्यायालयामध्ये दाद मागता येत नाही किंवा मूलभूत कर्तव्याचं उल्लंघन झालं तर त्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारची कायदेशीर अशी बंधनं किंवा निर्बंध नाही आहेत आणि त्यामुळेच कुठेतरी मूलभूत कर्तव्याचं महत्व हे मूलभूत हक्कांपेक्षा कमी होताना दिसतं. म्हणजे लोकांना मूलभूत हक्कांचं जेवढं महत्व वाटतं तेवढं मूलभूत कर्तव्याचं वाटत नाही, कारण मूलभूत कर्तव्याच्या मागे कोणत्याही प्रकारची जी कायदेशीर दंडशक्ती अपेक्षित आहे ती इथे दिसत नाही. दुसरा आक्षेप याच्यामध्ये आहे की मूलभूत कर्तव्य जी आहेत ती त्यांची जी यादी दिलेली आहे ती पुरेशी समावेशक नाही. जसं की कर देणं हे सुद्धा प्रत्येक नागरिकांचं कर्तव्य आहे, पण आज आपल्या देशामध्ये असे बरेचसे नागरिक आहेत की जे कर बुडवतात किंवा कर देण्याच्या बाबतीमध्ये ते उदासीन आहेत आणि त्यामुळे या कर्तव्याच्या अनुषंगाने कोणतंही कर्तव्य आपल्याला मूलभूत कर्तव्यात दिसत नाही. म्हणजे एका बाजूला जी काही मूलभूत कर्तव्य दिलेली आहेत ती कुठेतरी त्या नैतिक आदेशाची जंत्री आहे, त्याचं पालन करा अथवा नका करू, कोणत्याही प्रकारचा फरक पडणार नाही. काय केलं पाहिजे, काय असलं पाहिजे, काय करा किंवा काय करू नका, फक्त हे सांगायचं काम तिथे झालेलं आहे, पण त्याचं पालन केलंच पाहिजे अशा पद्धतीची प्रवृत्ती नाहीये. आणि कर्तव्य ही फक्त जी त्यांनी 11 कर्तव्य सांगितलेली आहेत तर तेवढ्यापुरतीच ती मर्यादित नाहीये. अशी असंख्य कर्तव्य आहेत ज्यांचा समावेश किंवा महत्वपूर्ण अशी कर्तव्य आहेत ज्यांचा समावेश याच्यामध्ये होणं अपेक्षित होतं, पण त्याचा समावेश तिथे झालेला नाही. तिसरा आक्षेप याच्यामध्ये आहे की कर्तव्य पालनाची मोजपट्टी नसल्यामुळे त्याचं पालन कोण कितपत करतं हे समजणं असंभव आहे. आणि जसे की संमिश्र संस्कृतीच्या वारशाचे मोल, मानवतावाद, शोधक बुद्धी यासारखे जे शब्द वापरले गेले आहेत त्याचा अर्थ प्रत्येक व्यक्ती आपापल्या सोयीने काढू शकेल. जसं की स्वातंत्र्य लढ्याला प्रेरक ठरलेल्या आदर्शाबद्दल कोणत्याही नागरिकांमध्ये एक वाक्यता दिसणार नाही. कोणी अहिंसेला महत्व देईल, कोणी जे क्रांतीवीर आहेत त्यांना महत्व देतील, कोणी जहालवादींना महत्व देतील, कोणी मवाळवाद्यांना महत्व देतील. याचबरोबर चरित्रांच्या बाबतीमध्ये सुद्धा आपल्या नागरिकांमध्ये मतभेद दिसून येतात. म्हणजे आपल्या इथे विभूती पूजेच्या नावाखाली प्रत्येकाने त्या चरित्रांना वाटून घेतलेलं आहे आणि त्याच्यावर कशा पद्धतीचं राजकारण होतं हे सुद्धा आपण आजच्या व्यवस्थेमध्ये बघत असतो. मग त्या दृष्टीने जेव्हा हे मूलभूत कर्तव्य याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं आहे तर त्यामुळे नेमकं स्वातंत्र्य लढ्याला कोणत्या गोष्टी प्रेरक ठरल्या या बाबतीमध्ये सुद्धा एक वाक्यता होणं कठीण आहे. आणि याचा अर्थ असा आहे की कोणत्याही प्रकारचा नेमकेपणा नाही आहे आणि त्यामुळे जे अंमलबजावणी करणारे आहेत ते मन पाहिजे तसा त्याचा अर्थ लावतात आणि यामुळे त्यांना मनमानी वर्तन करण्याला वाव मिळतो आणि प्रत्येक जण आपल्या
पद्धतीने त्याचा अर्थ लावत असल्यामुळे एकसारखी दिशा किंवा एकसारखे विचार समाजामध्ये मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये दिसतीलच असं नाही. त्यानंतर पुढचा मुद्दा येतो लोकांचं अज्ञान. एक तर भारतामध्ये साक्षरता जी आहे ती पुरेशी नाहीये. म्हणजे शासन आजही शिक्षणाच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील आहे आणि आजही समाजामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये साक्षरता झालेली नाही. आणि दुसऱ्या बाजूला जे साक्षर आहेत, जे सुशिक्षित आहेत, त्यांना देखील मूलभूत कर्तव्य काय आहेत हे माहित नाही. म्हणजे एका बाजूला निरक्षर लोक तर आहेतच, अज्ञानी लोक तर आहेतच, पण जे साक्षर आहे ते सुद्धा मूलभूत कर्तव्याच्या बाबतीमध्ये पाहिजे त्या प्रमाणामध्ये जागृत नाहीयेत. आणि त्याच्यामुळे या अज्ञानामुळेच कुठेतरी ज्या काही गोष्टी मूलभूत कर्तव्यांमध्ये मांडलेल्या आहेत त्याच्यापर्यंत पोहोचण्याचं नागरिकांचं जे उद्दिष्ट असलं पाहिजे ते साध्य होताना दिसत नाही. आणि अज्ञानी लोकांच्या बाबतीत म्हणाल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो काही स्वीकार करावा अशी अपेक्षा केलेली आहे तर ती आपल्याला आपोआपच काल्पनिक स्वरूपामध्ये वाटायला लागते. शेवटचा आक्षेप ह्याच्यामध्ये आहे की याच्यामध्ये जी मूलभूत कर्तव्य मांडलेली आहेत ती फक्त नागरिकांच्या कर्तव्याच्या दृष्टिकोनातून मांडलेली आहेत. राज्याच्या कर्तव्यांकडे यामध्ये दुर्लक्ष झालेलं दिसून येतं. नागरिकांनी काय करावं ही त्याची मर्यादा आहे. राज्याने काय करावं हे त्यामध्ये कर्तव्याच्या स्वरूपात सांगितलेलं नाही. आणि अशा स्वरूपामध्ये हे आक्षेप जे आहेत ते मूलभूत कर्तव्याच्या संदर्भात घेण्यात आलेले आहेत. असं असलं तरी सुद्धा आपण बघू शकतो की एका बाजूला व्यक्ती हक्काच्या संकल्पनेत व्यक्तीचे दावे महत्वाचे ठरतात, पण त्याच वेळी व्यक्तीने आपल्या जबाबदाऱ्या सुद्धा पालन केल्या पाहिजेत ही सुद्धा आपण अपेक्षा त्यांच्याकडनं करत असतो. म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला आपण शिक्षणाचा अधिकार दिलाय तर याचा अर्थ त्यांनी शाळेत गेल्यानंतर शिस्तीने राहिलं पाहिजे, दुसऱ्या मित्रांशी विद्यार्थ्यांशी बांधिलकीने वागलं पाहिजे, सहकार्याने वागलं पाहिजे आणि आपल्या शिक्षकांशी सौजन्याने वागलं पाहिजे या अपेक्षा आपण त्याच्याकडनं करतो. म्हणजे एक हक्क त्याला दिल्यानंतर त्याची भूमिका कशी असावी याची सुद्धा अपेक्षा आपल्याला समाजामध्ये असते. आणि त्यामुळे कर्तव्याची संकल्पना ही का महत्वाची आहे हे देखील आपल्या लक्षात येतं. परंतु मूलभूत कर्तव्याच्या बाबतीत सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीचा मुद्दा सुद्धा मग महत्वाचा बनतो. त्यामुळे एका बाजूला भौतिक परिस्थितीत सकारात्मक बदल करणं आणि दुसऱ्या बाजूला पोषक मानसिकता घडवावी लागेल तरच नागरिकांमध्ये कर्तव्याची जी भावना आहे ती रुजू शकेल. धन्यवाद.